नमस्कार मित्रांनो. झोमॅटोच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की कसं एका कंपनीने देशात 18,000 करोडपती एका दिवसात बनवलेले आहेत. झोमॅटोचा आयपीओ आला, तो लिस्ट झाला 23 जुलै 2020 ला. तर थोडंसं झोमॅटो बद्दल आपण समजून घेऊ की झोमॅटो नेमकं आहे काय. तर झोमॅटोचे हे 6 मेजर बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. एक आहे रेस्टॉरंट सर्च अँड डिस्कव्हरी, म्हणजे जसं आपण झोमॅटोच्या साईटवर गेलो की तिथे त्यांची जी सर्च करतो की बाबा हे हॉटेल कुठे आहे किंवा ह्या हॉटेलमध्ये काय चांगलं मिळतं, किंवा समजा चिकन तंदुरी किंवा पनीर बटर मसाला कुठे चांगला मिळतो, ती एक सर्व्हिस आहे. दुसरी आहे फूड डिलिव्हरी, जी झोमॅटो ऍपच्या द्वारे होते. तिसरं त्यांचं ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग, Zomato.xxx म्हणून त्यांनी एक वेबसाईटही चालू केलेली आहे की ज्याच्यामध्ये, ज्याला फूड पॉर्न म्हणतात, की ज्याच्यामध्ये दिसायला सुंदर असे फूड प्रिपरेशन आणि फोटोज आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये असतात. चौथी सर्व्हिस आहे झोमॅटो इन्फ्रास्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये ते रेस्टॉरंट्स, हॉटेल्स जे असतात ह्यांना अशा सर्व्हिसेस देतात की फिक्स्ड कॉस्ट काहीही न खर्च करता ते त्यांचा कसा बिझनेस आणि किचन कसं एक्सपॅन्ड करू शकतील. पाचवा आहे हायपर प्युअर. हे बेसिकली रेस्टॉरंटसाठी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, की जे रॉ मटेरियल, भाजी, तरकारी, डाळी वगैरे जे काय आहे ते रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सला सप्लाय करायचं आहे. आणि झोमॅटो प्रो, ज्याला झोमॅटो गोल्ड नावाने देखील ओळखलं जातं, ती म्हणजे त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांना प्रीमियम सर्व्हिसेस देतात, फास्ट डिलिव्हरी देतात, काही डिस्काउंट देतात, लॉयल्टी बोनसेस काही असतात. तर आता ह्या बिझनेस व्हर्टिकल्स मधनं झोमॅटोला इन्कम कशातनं येतं? तर एक तर आहे की फूड डिलिव्हरी बिझनेस मधनं त्यांना दोन प्रकारचे इन्कम येतात. एक कमिशन फ्रॉम रेस्टॉरंट्स, आणि दुसरं आहे की जे डिलिव्हरी चार्ज काही बायर्स कडनं घेतात ते. तिसरं एक आहे रेस्टॉरंटची लिस्टिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट. मग अशी जसं आपण बघितलं की ते एक डिरेक्टरी मेंटेन करतात, तर तसंच ते त्यांच्या ऍप्स आणि बाकीच्या मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ते लिस्टिंग आणि ऍडव्हर्टिजमेंट करतात. एक दुसरी सोर्स आहे की जे इटरीज आहेत, रेस्टॉरंट, हॉटेल्स वगैरे जे आहेत, यांना कन्सल्टेशन, पेड कन्सल्टेशन देतात. आणखीन एक रेव्हेन्यू स्ट्रीम जी आपण मगाशी पाहिली ती म्हणजे होती झोमॅटो हायपर प्युअर, की ज्याच्यामध्ये ते गुड्स सप्लाय करतात, म्हणजे सर्व्हिसेस पण देतात, गुड्स पण सप्लाय करतात. प्रीमियम मेंबरशिप झोमॅटो गोल्ड जी आहे ती पेड मेंबरशिप असते. ह्याच्या व्यतिरिक्त झोमॅटोला उत्पन्न मिळतं ते फूड इव्हेंट मॅनेजमेंट, ज्या फंक्शन्स असतात त्याच्यामधनं. आणि व्हाईट लेबल ऍक्सेस. व्हाईट लेबल ऍक्सेस म्हणजे जे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत ह्यांना कसं सोशल मीडियावर येऊन किंवा कसं ऍप्लिकेशन्स डेव्हलप करून किंवा त्यांचं कसं ऑनलाईन बिझनेस डेव्हलप करता येईल ह्याच्याबद्दल ते सर्व्हिसेस देतात. आता झोमॅटोचं रेव्हेन्यूज किती? टर्नओव्हर 2604 कोटी होता फायनान्शियल इयर 2021 मध्ये. झोमॅटो ही सतत लॉस मेकिंग कंपनी आहे. 2021 मध्ये, मार्च 21चं जे वर्ष संपलं त्याच्यामध्ये त्यांनी 816 कोटी रुपये एवढा लॉस डिक्लेअर केला होता. तरीही ते आयपीओ घेऊन आले होते. जनरली सेबीचे रूल्स असतात की प्रॉफिट मेकिंगच कंपन्या असतील ते आयपीओ आणू शकतात, आणि त्या केसमध्ये 25% पब्लिकला द्यायचे असतात. नंतर त्यांनी ज्या थोडेसे रूल्स रिलॅक्स केले आणि त्याच्यामध्ये असं आणलं होतं की लॉस मेकिंग कंपन्या देखील आयपीओ आणू शकतात, पण त्या केसमध्ये पब्लिकला जास्तीत जास्त 15%च देता येईल. अशा पद्धतीने आयपीओ प्राइसिंग त्यांनी 76 रुपीज पर शेअरचं, 76 रुपयाला एक शेअर असा आयपीओ काढला होता. आणि झोमॅटोला एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला संपूर्ण देशामधनं की तो आयपीओ 38 पट ओव्हर सबस्क्राईब झाला. त्यामुळे साहजिकच लिस्टिंग प्राइस चांगली मिळणार होती. 23 जुलै 2021 ला तो लिस्ट झाला 116 रुपयाने, आणि दिवसभरामध्ये तो अगदी 139 रुपयापर्यंतही गेला होता, पण शेवटी क्लोज झाला 126 रुपये.
आता त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते त्याच्या टर्नओव्हरचं साधारणपणे 49 पट व्हॅल्युएशन झालेलं आहे टर्नओव्हरच्या. आणि मार्केट कॅपिटलायझेशनचं म्हणायचं तर आज ही कंपनी टाटा मोटर्स, श्री सिमेंट, इंडियन ऑइल, टाटा कन्झ्युमर सारख्या दिग्गज कंपन्यांपेक्षाही त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन मोठं आहे. मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ 1,00,000 कोटी एवढं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन झालेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट गमतीचा भाग असा की ज्याला आपण ब्रिक अँड मोटर कंपन्या म्हणतो, जसं ताज हॉटेल्स, इंडियन हॉटेल्स आहेत किंवा बाकीचे जे हॉटेल स्टॉक्स आहेत किंवा फूड मधले जे बिझनेसेस आहेत, ह्या सगळ्यांची टोटल केली तरी ती 1,00,000 कोटी होत नाही, जेवढी ह्या एका कंपनीची होती की ज्याच्याकडे एकही रेस्टॉरंट नाही. आज तुम्ही विचार करा, 2600 कोटीचा धंदा हा व्यवसाय करतो ज्याचं एकही हॉटेल नाहीये. आयपीओ काढलाय ज्याचं एकही हॉटेल नाहीये आणि त्याचं 1,00,000 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन विदाउट अ सिंगल रेस्टॉरंट. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे इन्फो एज. मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती की इन्फो एज आणि झोमॅटोचा काय संबंध आहे. तर इन्फो एज ह्याला आपण Naukri.com ह्या नावाने देखील ओळखत असतो. इन्फो एज चे जे प्रमोटर्स आहेत त्यांनी हा बिझनेस मॉडेल बघितला, ज्या पद्धतीने ते रॅपिड एक्सपेन्शन करत होते. त्यांनी $1 मिलियन इन्व्हेस्ट केले, ज्यावेळेस ₹47 पर डॉलर चालला होता, म्हणजे 4.5 पावणे 5 कोटी रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली ह्या कंपनीमध्ये. आणि त्यावेळेस त्यांचा शेअर होल्डिंग झालं होतं 18.68%. प्री ऑफर, प्री आयपीओच्या. आयपीओ मध्ये त्यांनी त्यांचा काही शेअर विकला, काही न्यू शेअर्स विकलेले आहेत. आणि आज ह्या 4.5 पावणे 5 कोटीची व्हॅल्यू झालेली आहे 15,000 करोड. त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा जो काही कोणाला ह्या आयपीओ मधनं झाला आहे तो म्हणजे इन्फो एज Naukri.com ह्या कंपनीला. आज इन्फो एजचं व्हॅल्युएशन ह्या एका झोमॅटोच्या शेअरच्या होल्डिंगमुळे आज जे त्यांचं साधारणपणे 50-52 हजार करोड रुपये व्हॅल्युएशन होतं, ते इन्फो एजचं व्हॅल्युएशन 67,000 करोड झालेलं आहे. आता हे एवढं मोठं बंपर लिस्टिंग कशी, की ज्या कंपनीचं एकही हॉटेल नाही, ज्या कंपनीचा 2600 कोटी रुपये एवढा बिझनेस करतो, 2600 कोटी बिझनेस करूनही जे 800-900 हजार करोड रुपयाचा लॉस डिक्लेअर करतो, तरी त्यांना एवढा मोठा डिमांड का? तर इन्व्हेस्टर्स मध्ये झोमॅटो बद्दलची एक विलक्षण उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून 38 पट तो इश्यू ओव्हर सबस्क्राईब झाला होता. त्यामुळे इन्व्हेस्टरचा फॅन्सी खूप आहे ह्या शेअर मध्ये. झोमॅटो हे प्रत्येकाच्या ओळखीचं नाव झालेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं एक युनिक बिझनेस मॉडेल आहे. असं बिझनेस मॉडेल असणारं देशामध्ये दुसरी कोणतीही कंपनी नाहीये. आणि हायपर लोकल मार्केटमध्ये त्यांचा फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज जो आपण म्हणतो, सगळ्यात सुरुवातीला येणारा जो ऍडव्हान्टेज आहे, जसा आयटी सेक्टरच्या रेव्होल्युशनच्या वेळेस इन्फोसिस आणि विप्रोला जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज मिळाला होता, तसाच या हायपर लोकल डिलिव्हरी सर्व्हिसेस मध्ये झोमॅटोला हा फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. झोमॅटोची लिस्टिंग ऍक्च्युअली 27 जुलै 2021 ला होणार होती, परंतु कंपनीने 23 जुलैलाच त्याचा लिस्टिंग जी आहे ती स्टॉक मार्केट्सवर केली. त्यामुळे साहजिकच इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स ह्या कंपनीमध्ये खूप वाढला. ह्या प्रिपोनमेंटमुळे लोकांचा कंपनीमधला विश्वास वाढलाय. त्याचं देखील एक कारण आहे की कंपनीचं लिस्टिंग झाल्यानंतरही चांगला डिमांड होत राहिली. इन्फोएज सारखा एक अतिशय स्ट्रॉंग शेअर होल्डर, जो ज्याने सुरुवातीला पैसे गुंतवले ऍज अन व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि ते अजूनही त्याच्यामध्ये 15-15.5% शेअर्स होल्ड केलेले आहेत, तोही एक अतिशय स्ट्रॉंग पॉइंट आहे, जमेची बाजू आहे जी इन्व्हेस्टर्सने बघितलेली आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा होता की बऱ्याचशा लोकांना असं वाटलं होतं की बाबा झोमॅटोचा आयपीओ हा काय मार्केटमध्ये चालणार नाही, त्यामुळे त्यांनी मार्केटमध्येच
ज्याला शॉर्ट सेलिंग म्हणतो आपण, की डिलिव्हरी नसतानाही त्यांनी सुरुवातीला शेअर्स विकले आणि नंतर हा भाव चढत गेला. शेवटी एंड ऑफ द डे त्यांना पोझिशन तर स्क्वेअर करावीच लागते. म्हणून मग ती पोझिशन स्क्वेअर करताना ऑटोमॅटिकली त्यांना ती भरपूर लॉसेस मध्ये, जे ट्रेडर्स असतात, जे सटोरी असतात, जे इंट्राडे ट्रेडर्स असतात, त्यांना बऱ्यापैकी लॉस मध्ये त्यांना त्यांची ही पोझिशन कापावी लागली. तर ह्या बेसिकली ह्या 5-6 गोष्टींमुळे सॉलिड बंपर लिस्टिंग झोमॅटोची झालेली आहे. आता ह्याचा फायदा कोणाला झाला? अक्षरशः पैशांचा पाऊस पडलेला आहे, तो म्हणजे Naukri.com, इन्फोएज ह्या कंपनीवर. त्यांनी लावलेल्या पैशांच्या जवळ-जवळ 1050 पट त्यांना इन्व्हेस्टमेंटवर गेन मिळालेला आहे. 4.5 पावणे 5 कोटीचे 15,000 करोड रुपये झालेले आहेत. त्यामुळे अतिशय मोठा फायदा नुसताच झोमॅटोच्या शेअर होल्डर्सला नाही, पण इन्फोएजच्या शेअर होल्डर्सला देखील त्यातनं झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्याचा प्रमोटर दीपिंदर गोयल यांचा जो 5-5.5% स्टेक आहे, त्याची व्हॅल्यू आज 5,500 कोटी रुपये झालेली आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की कसं एक छोट्याशा प्रॉब्लेम मधनं त्यांना ह्याची कल्पना सुचली आणि आज त्यांनी ह्याचं केवढं मोठं एक कंपनी त्यातनं निर्माण केलेली आहे. आयपीओ मुळे असं साधारणपणे समजलं जातं की एम्प्लॉईज, प्री आयपीओ इन्व्हेस्टर्स यांना जे काय अलॉटमेंट झाले होते आयपीओच्या आधी किंवा आयपीओ मध्ये, त्यामुळे झोमॅटोने 18,000 करोडपती बनवलेत असा एक साधारणपणे अंदाज आहे. तर आता काय करायचं? एक लॉस मेकिंग कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करणार का? किंवा अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार का की ज्याच्याकडे एकही रेस्टॉरंट नाही, काही ऍसेट्स नाहीत, फक्त एक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे आणि काही सर्व्हिसेस आहेत? तर भारतातले जे सगळ्यात मोठे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुंझुनवाला साहेब, त्यांनी तर अगदी एक वाक्यामध्येच त्यांचं सगळं सार सांगितलेलं आहे. गुड लक टू झोमॅटो, आय एम नॉट बाईंग इन टू इट. झोमॅटोला माझे भरपूर अभिनंदन, पण मी काही झोमॅटोचा शेअर खरेदी करणार नाही, हे राकेश झुंझुनवाला साहेबांनी अगदी क्लिअर केलेलं आहे. दिवम शर्मा म्हणून एक दुसरे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्या मते झोमॅटोच्या व्हॅल्युएशन मध्ये सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे तो इन्फोएज सारख्या कंपनीला. इन्फोएज 15,000 करोड रुपयाचा फायदा झालेला आहे. त्यामुळे झोमॅटोपेक्षा ते म्हणतात की इन्फोएज मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली जास्त फायदेशीर राहील. बरेच दुसरे इन्व्हेस्टर्स आहेत जे न्यू एज बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की झोमॅटो ही एक हायपर लोकल सेल्स कॅटेगरीमध्ये कंपनी पडते. त्यामुळे त्याला एक नॉर्मल ब्रिक अँड मोटर, जशी टाटा मोटर्स आहे, जशी इंडियन हॉटेल्स आहेत, जशी रिलायन्स आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्यांच्यासारखं व्हॅल्युएशन फिक्स्ड असेट्सच्या बेसिसवर किंवा प्रॉफिटच्या बेसिसवर करता येणार नाही, कारण हा बिझनेस अतिशय फास्ट आणि खूप लवकर मल्टिप्लाय होणारा आहे. मला आठवतं ज्यावेळेस अमेझॉनचा आयपीओ आला होता, अमेझॉनच्या आयपीओला देखील असंच बंपर प्रतिसाद मिळाला होता. बऱ्याच लोकांनी असं सांगितलं होतं की अमेझॉनकडे त्यांचं स्वतःचं एक पुस्तकही नाहीये, त्यांचं एक दुकानही नाहीये, तर मग त्याला एवढं व्हॅल्युएशन का? पण आज आपण पाहतो की अमेझॉन ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी झालेली आहे. अमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातले सगळ्यात श्रीमंत असे आहेत. तर अशीच झोमॅटोची देखील कहाणी होणार का? भविष्याच्या पोटात काय दडलंय कोणालाच माहित नाही. पण एक मात्र नक्की आहे की झोमॅटोमुळे ह्या नवीन ज्या कंपन्या आहेत, डिजिटल कंपन्या आहेत, त्यांना सुगीचे दिवस नक्कीच येणार आहेत. माझ्या मते ज्यांना आयपीओ मध्ये अलॉटमेंट मिळालेली आहे आणि ज्यांचं ऑलरेडी जे न्यू इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी अशा कंपन्यांमध्ये जास्त एक्सपोजर ठेवू नये. पार्ट एक्सपोजर त्यांनी प्रॉफिट बुक करून पार्ट एक्सपोजर कमी करावा, कारण ह्या अतिशय हाय रिस्क कॅटेगरी मधले बिझनेसेस असतात. दुसरी गोष्ट, जे ऑलरेडी मोठी इन्व्हेस्टर्स आहेत, ऑलरेडी ज्यांनी आयपीओ ला अप्लाय केला पण ज्यांना मिळालं नाही, अशा रेग्युलर इन्व्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये झोमॅटोचा शेअर हा असणं गरजेचं आहे. अर्थात त्याचा अगदी छोटासा भाग अशा कंपन्यांमध्ये असणं गरजेचं आहे, पण दे कॅन ऑलवेज स्टडी अँड लुक इन टू इन्व्हेस्ट. त्यांचा असा ह्या नवीन न्यू एज बिझनेसेस मध्ये देखील एक थोडासा एक्सपोजर असला तरी काय हरकत राहणार नाही असं मला वाटतं.
मोठी इन्व्हेस्टमेंट जर कोणाला करायची असेल तर त्यांनी त्याचा ह्या सगळ्या बिझनेस मॉडेलचा भरपूर विचार करावा आणि स्वतःचं अनालिसिस करून स्वतःचं एक्सपेक्टेशन्स ठेवून त्याप्रमाणे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. तर माझे जे काही थोडे थॉट्स होते झोमॅटोवर आणि त्याच्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, कोणाची कशी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. अशाच काही आणखीन कंपन्यांबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार.